महिलांमध्ये हार्मोन्स चेंज होतात. तो हार्मोन्स, पोट आणि त्वचा या तिघांचा काही संबंध आहे? हो, नक्कीच आहे. आयुर्वेदामध्ये पुन्हा असं सांगितलेलं आहे की जेवढा तुमचा कोठा शुद्ध असेल तेवढी स्किन तुमची निर्मळ आणि शुद्ध राहणार आहे. बरोबर. मी जनरली सजेस्ट करते की जेवढी तुम्हाला तहान असेल तेवढं तुम्ही कोमट पाणी, खूप पाणी पण पिऊ नका, नाहीतर ते शरीरावर, किडनीवर विशेषतः त्याचा लोड येतो. ताप हे इंद्रदेवालाही दुर्लभ होतं असं सांगितलेलं आहे. सो वेट लॉस मुळे त्वचा आणि हेअर्सवर परिणाम होतो. असे कॉम्बिनेशनचे पण अनेक पेशंट्स माझ्याकडे येऊन जातात. पोट खराब असेल तर तेव्हा सगळ्यात आधी त्वचेवर कुठले लक्षण दिसतात? सो आजचे आपले जे गेस्ट आहेत ते खरंच खूप स्पेशल आहेत. नॉन मेडिकल बॅकग्राऊंड मधनं येऊन सुद्धा त्यांनी मेडिकल मध्ये खूप मोठं करिअर बनवले आणि आज पुण्यामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. 2 क्लिनिक आहेत, एक पिंपळे सौदागर आणि एक चिखली प्राधिकरणला. गेल्या 15 वर्षापासून या फील्डमध्ये आहेत आणि ब्रँड नेम आहे प्रणव आयुर्वेदिक पंचकर्म. सो स्वागत करूया डॉक्टर प्रीती देशमुख यांचं MLA टॉक शो मध्ये. मॅम, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतं मॅडम इकडे येऊन? खूप आनंद होतोय. खरं तर महाराष्ट्र लेडीज असोसिएशन सोबत मी 2 वर्षापासून संलग्न आहे आणि त्यांच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज देखील खूप इन्स्पायरिंग आणि अशा आहेत. तर मी प्रत्येक मीटला, जेव्हा आता हा पॉडकास्ट असो किंवा आधी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून पण येऊन गेले, तर त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणं, त्याच्यातून मी स्वतः देखील इन्स्पायर होते आणि इतरांना मोटिवेट करण्याची माझी पण प्रेरणाशक्ती वाढते. थँक्यू मॅम, प्रत्येक वेळेस सपोर्ट करण्याबद्दल आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करण्याबद्दल. कारण एवढा मोठा ब्रँड MLA सोबत काम करतोय किंवा आम्ही तेवढं ट्रस्ट तुमचं गेन केलंय असं आम्हाला वाटतं. थँक्यू सो मच, तुम्ही आज इकडे आलात. आजचा विषय खूपच सुंदर आहे तुम्ही जो निवडलाय आणि आजच्या काळाची गरज की प्रत्येकीला सुंदर दिसायचंय, प्रत्येकीला आपल्या त्वचेची काळजी आहे आणि त्यासाठी अनेक महागडे क्रीम्स म्हणा किंवा अनेक महागडे फेशियल करतात. पण त्या त्वचेची काळजी आतून किंवा रूट पासून कशी घेतली पाहिजे हे आज आपण प्रणव आयुर्वेदिक कडनं शिकूया. सो मॅम, खरंच म्हणजे त्वचेवरून पोटाच्या आरोग्याची माहिती कळते का? हो, त्वचेवरून नक्कीच पोटाची काळजी कशी घ्यायची ती कळते. आपलं हे जे पोट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये अग्नी किंवा पचनशक्ती आपण म्हणू, ठीक आहे, तर ती त्वचेद्वारे रिफ्लेक्ट होत असते. त्याचं मी आता थोडं सविस्तर सांगणार आहे. स्किन इज द मिरर ऑफ आवर इंटरनल हेल्थ किंवा गट हेल्थ आपण म्हणू. बरोबर, ठीक आहे. जेव्हा आपण अन्न खातो त्या अन्नाचं पचन होतं आणि मग त्याचे वेगवेगळ्या धातूंमध्ये रूपांतर होतं. बरोबर. आयुर्वेदामध्ये 7 धातू सांगितलेले आहेत. बरोबर. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. त्याच्यापैकी 3रा जो धातू आहे मांस, मसल, त्याच्यापासून पुढे त्वचा ही तयार होते. बरोबर. जेव्हा आपला अग्नी विस्कळीत होतो किंवा पचनशक्ती बिघडते तेव्हा आपल्या शरीरात आम किंवा विषारी घटक साठायला लागतात आणि मग तो जो काही विषारी आम आहे किंवा साठायला लागतात तर त्याचं रूपांतर हळूहळू विषारी वायू आणि टॉक्झिन्स मध्ये होतं, जे रक्तात मिसळतात. बरं. आणि मग जेव्हा रक्तात मिसळले जातात त्याच्यानंतर मग रक्ताची दुष्टी होते आणि असं हे दूषित झालेलं रक्त आपल्या रक्ताभिसरण थ्रू त्वचेपर्यंत येऊन पोहोचतं आणि त्वचेपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर मग त्वचेवर पिंपल्स, डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन अशा स्वरूपात ते व्यक्त होताना दिसतं. असे मी अनेक पेशंट्स देखील केलेले आहेत की जेव्हा मी पोटाशी निगडीत समस्यांना ट्रीट करते तेव्हा त्यांच्या स्किनवर ते पॉझिटिव्हली रिफ्लेक्ट होतं. तसं मी एक 28 वर्षाची तरुणी, IT इंजिनियर, तर तिला वारंवार चेहऱ्यावर लाल चट्टे येणं आणि आग होणं असं होत होतं. जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली सविस्तर तेव्हा लक्षात आलं की तिचं गॅसेस, अपचन वगैरे असं लक्षण होतं आणि तिच्या खाण्यामध्ये बरंचसं जंक फूड स्वरूपात होतं, कारण ती घरून डब्बा घेऊन जात नव्हती, सगळं काही ऑफिसमध्येच जंक फॉर्म मध्ये खात होती आणि त्याच्यामुळे तिची पचनशक्ती मंदावलेली होती. आणि नाडी परीक्षण आणि हे सगळं करून मग मी तिला त्याप्रमाणे औषधं दिले, म्हणजे पचनशक्ती तिची सुधारली आणि साधारणतः
3 आठवडे ते 1 महिन्यातच तिचा चेहरा म्हणजे जे काही लाल चट्टे आलेले होते, रॅशेस आलेले होते, जळजळ होत होती, ती पूर्णपणे थांबली. सो बद्धकोष्ठता आणि त्वचेचा ग्लो यामध्ये काही संबंध असतो का? हो, नक्कीच आहे. बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हा त्वचेचा ग्लो हिरावून घेणारा मोठा प्रॉब्लेम आहे किंवा शत्रू आहे आपण असं म्हणूया. तर जेव्हा त्वचे जे प्रॉब्लेम्स असणारे पेशंट्स येतात, साधारणतः स्किन प्रॉब्लेम्सचे जेव्हा आम्ही डिटेल केस हिस्ट्री घेतो तेव्हा लक्षात येतं की बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा मुख्य प्रॉब्लेम आढळलेला आहे. तर जेव्हा अन्न व्यवस्थित पचत नाही, शरीरात आम किंवा टॉक्झिन साठायला लागतात, मळ सडू लागतो, ते जे काही दूषित वायू किंवा टॉक्झिन्स आहेत ते रक्तात मिसळले जातात आणि मग त्याच्यानंतर हळूहळू ते वरच्या दिशेने म्हणजे अपान वायू जो आहे जो तो वरच्या दिशेने येऊन मग त्वचे थ्रू त्याचं रिफ्लेक्ट व्हायला लागतं. तर तेव्हा त्वचा ॲज अन एक्सक्रिटरी ऑर्गन म्हणून आपण म्हणजे ऍक्ट करायला लागते. म्हणून जो काही पोटात साठलेली घाण आहे आपण साध्या भाषेत म्हणून, तर ती त्वचेच्या मार्फत सिबेशियस ग्लँड्स जे असतात त्वचेच्या अंडर, तर त्याच्या थ्रू बाहेर रिफ्लेक्ट व्हायला लागते आणि मग पुन्हा पिंपल्स येणं, पस्च्युलर पिंपल्स येणं, स्किन टॅन होणं, डार्क सर्कल्स दिसणं, पिगमेंटेशन, हे अशा पद्धती मेलाझ्मा अशा स्वरूपाचे मग प्रॉब्लेम्स जनरली सुरू होतात. तर ह्या संदर्भात मला एक उदाहरण नक्कीच द्यावंसं वाटेल. एक साधारणतः 16 ते 18 वर्षाची तरुणी होती. तर 2 वर्षापासून साधारणतः ती खूप महागड्या क्रीम्स आणि असं सगळं काही लावत होती. पण तरी देखील ते फक्त डाग जे आहे ते फिक्के होत होते तिचे चेहऱ्यावर असलेले, पण मुळापासून काही जात नव्हते. जेव्हा ती ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे आली तर तिने हिस्ट्री सांगितली की मी भरपूर डर्मॅटॉलॉजिस्टकडे पण जाऊन आले आणि वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट्स पण घेतल्या, मी एक्सटर्नल स्वरूपातले भरपूर ट्रीटमेंट्स केले. तर तेव्हा मला लक्षात आलं म्हणजे नाडी परीक्षण आणि तिची हिस्ट्री घेऊन की तिच्यामध्ये 2 ते 3 दिवसाआड तिचं पोट साफ होत होतं. म्हणजे बद्धकोष्ठतेचा कॉन्स्टिपेशनचा हा खूप मोठा प्रॉब्लेम तिच्यामध्ये मला लक्षात आला. आणि जसे मग मी पोट साफ होण्याशी रिलेटेड सुरुवातीला औषधं सुरू केले, तर 2-3 आठवड्यातच तिच्या चेहऱ्यावरचे ते डाग कमी व्हायला लागले आणि त्वचेवर ग्लो येण्यासाठी सुरुवात झाली. आणि पुढे ती पेशंट जी आहे म्हटली की मला अशा पद्धतीचा बद्धकोष्ठतेचा त्रास पुन्हा पुन्हा व्हायला नको, म्हणून काही पंचकर्म स्वरूपात ट्रीटमेंट आहेत का, तर त्याही तुम्ही सुचवा. तर म्हणून मग तेव्हा आपण विरेचन आणि बस्ती अशाही स्वरूपातल्या ट्रीटमेंट तिच्यामध्ये केल्या होत्या. आणि आताही त्या पेशंट संपर्कात आहे, त्यांच्या फॅमिली मेंबर्सला घेऊन येत आहेत. तर खूप धन्यवाद अशासाठीच मानतात की मुळातला जो पोटातला प्रॉब्लेम आहे बद्धकोष्ठतेचा तुम्ही सॉल्व्ह केल्यामुळे आज माझी त्वचा इतकी टवटवीत आणि छान दिसते आहे. म्हणून सुपर सुपर मॅम, आजचा विषयच खूप सुंदर आहे की त्वचा सांगते पोटाचं रहस्य, पोटामध्ये काय आहे. आणि आपण काय करतो की सुपरफिशियल आपण स्किनला वेगवेगळ्या क्रीम अप्लाय करत राहतो. सो जेव्हा पोट खराब असेल तर तेव्हा सगळ्यात आधी त्वचेवर कुठले लक्षण दिसायला लागतात? खरं तर आपली त्वचा एक खूप मोठं संकेत आहे. मी जसं सुरुवातीला म्हटलं की स्किन इज द मिरर ऑफ आवर इंटरनल हेल्थ. तर आपल्या शरीरातला जेव्हा वात दोष वाढतो तेव्हा शरीरावर जसं त्वचा रखरखीत होणं, कोरडी होणं, त्याच्यानंतर खूप प्रमाणात ड्रायनेस दिसून येणं किंवा खवल्या पडल्यासारखं दिसणं, जसं सोरियासिस सारख्या पेशंट्समध्ये किंवा स्केली डॅन्ड्रफ सारख्या पेशंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जेव्हा पित्त वाढतं तेव्हा अंगावर जशी लाल पुरळं दिसायला लागतात, अंगावर रॅशेस यायला लागतात, त्या ठिकाणी आग होते, जळजळ जाणवते. आणि जेव्हा कफ दोष वाढतो तर तेव्हा साधारणतः शरीरावर किंवा चेहऱ्यावर प्रामुख्याने टी झोनमध्ये तेलकटपणा दिसणं किंवा सूज येणं, अशा स्वरूपातली लक्षणं आपल्याला बघायला मिळतात.
तर अशाही काही पेशंट्सच्या संदर्भात मला सांगायचं आहे. तर एक रुग्ण होती जी हिस्ट्री देताना पर्टिक्युलरली मला सांगत होती की जेव्हा मी वडापाव किंवा पावभाजी सारखे पदार्थ खायचे तर 2 तासातच माझ्या चेहऱ्यावर, अंगावर लालसरपणा किंवा रॅशेस यायला सुरुवात होत जायची. तर याच्यावरून तिच्या पित्त वाढलेलं आहे आणि तो पहिला संकेत आहे की आता तिची त्वचा बिघडणार आहे हे तेव्हाच लक्षात यायला सुरुवात होत होती. म्हणून मग ती लगेचच स्किन ट्रीटमेंट किंवा एक्सटर्नल काही ट्रीटमेंट स्टार्ट करून देत होती. पण तिथून पुढे जसं तिचे रॅशेसचा प्रॉब्लेम हा निदर्शनास आला मग आपण पित्तावरची ट्रीटमेंट करून इफेक्टिव्हली तिचा हा जो त्रास होता हा मुळापासून घालवण्याचा आपण प्रयत्न. सुपर. सो महिलांमध्ये हार्मोन्स चेंज होतात. सो हार्मोन्स, पोट आणि त्वचा या तिघांचा काही संबंध आहे का? हो, नक्कीच आहे. महिलांचे आरोग्य हे त्यांची मासिक पाळी आणि हॉर्मोन्सचे संतुलन याच्यावर अवलंबून असतं. जेव्हा पचन प्रक्रिया बिघडते तेव्हा हॉर्मोन्सचे असंतुलन होते. जसं आपण पीसीओडी, पीसीओएस सारख्या केसेसमध्ये बघतो. तर तेव्हा विशेषतः जॉलाईनच्या तिथे मोठे पश्युलर पिंपल्स किंवा गाठीसारखे पिंपल्स येतात. त्याच्यानंतर त्वचा जी आहे ही निस्तेज दिसायला लागते किंवा काहींना पिगमेंटेशन स्वरूपात दिसायला लागते. डोळ्याखाली डार्क सर्कल्स येणं, त्यानंतर हर्सुटिझम किंवा अनावश्यक ठिकाणी केस दिसायला सुरुवात होते. तर हे साधारणतः हॉर्मोनल चेंजेस आपल्याला त्वचेच्या मार्फत व्यक्त होताना दिसतात. आता याच्या मुळाशी जसं सांगितलं की पोट, त्वचा आणि हॉर्मोन. तर जेव्हा आपला अगेन अग्नी डिस्टर्ब होतो किंवा डायजेस्टिव्ह फायर जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि त्याच्यामुळे हॉर्मोनचे असंतुलन आणि त्वचेवर त्याचं रिफ्लेक्शन. ठीक आहे. आता याही संदर्भात एक खूप सुंदर उदाहरण माझ्याकडे आहे. साधारणतः एक अगेन 28 ते 30 वर्षांच्या वयोगटातली एक लेडी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी आली होती. तर तिच्याकडे बघूनच ती पीसीओएसची असावी हे मला लक्षात आलं. तिच्या जॉ लाईनवर खूप मोठे मोठे पिंपल्स आलेले होते आणि ती ऍक्च्युली आली माझ्याकडे स्किन ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून. तर जेव्हा तिची डिटेल केस हिस्ट्री घेतली, तिच्या मासिक पाळीची सगळी माहिती घेतली, तेव्हा ती मासिक पाळी डिस्टर्ब होती. त्याच्यानंतर वजन तिचं खूप वाढलेलं होतं आणि तिचं पचन व्यवस्थित होत नव्हतं, पोट व्यवस्थित साफ होत नव्हतं. असे अनेक हॉर्मोनल इम्बॅलन्स, पोटाशी निगडीत आणि त्वचेशी निगडीत असे प्रॉब्लेमचं कॉम्बिनेशन तिच्यामध्ये दिसत होतं. तर आता ह्यावेळी मग ट्रीट करताना सगळ्यात पहिले मुळाशी पोटाला ट्रीट करावं लागलं. तिथून बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम दूर केला आणि साधारणतः 2 ते 3 महिन्यातच तिची मासिक पाळी रेग्युलर झाली आणि मग तिथून तिच्या चेहऱ्यावर जे पिंपल्स, जे गाठीदार येत होते ते पूर्णपणे कमी झाले आणि कायमचे येणे बंद झाले. तर याही पेशंटनी त्याच्यानंतर तिचं लग्नही जुळलं आणि तिने कन्सेप्शनही लवकर झालं. त्याच्यात ती आनंदात इतकी की मी आली होती स्किन ट्रीटमेंटसाठी, पण तुम्ही माझ्या पोटावर ट्रीटमेंट केली आणि माझा पीसीओडी जो हॉर्मोनल इम्बॅलन्सचा प्रॉब्लेम होता तोही ट्रीट केला आणि त्याच्यामुळे आता माझं पुढचं आयुष्य खूप सोयीस्कर आणि सुखरित्या चाललं आहे. सो आता सध्या आहे ना प्रत्येक जण गट हेल्थवर काम करतो. तर गट हेल्थ म्हणजे काय आणि त्यामुळं त्वचेवर खरंच परिणाम होतो का? हो, गट हेल्थ जे आहे अगेन आयुर्वेदानुसार आपण त्याला गट स्किन ऍक्सिस असंही म्हणतो. कोठा आणि आपली अग्नी जी आहे याचा गट हेल्थ जवळचा संबंध आहे. जेव्हा पचनशक्ती आपली व्यवस्थित असते, कोठा व्यवस्थित असतो, तेव्हा पचनशक्ती व्यवस्थित असते. त्याचप्रमाणे आपले आरोग्य देखील आपल्या पोटावर किंवा गट हेल्थवर अवलंबून आहे.
आयुर्वेदामध्ये एक सुंदर व्याख्या आरोग्याबद्दल दिलेली आहे. समदोषः समाग्निश समधातू मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इत्यभिधीयते. म्हणजे ज्यांचं मल उत्सर्जनाची क्रिया अग्नी सम आहे किंवा समस्थितीत आहे आणि त्यांचीच त्वचा ही निरोगी आणि प्रसन्न राहू शकते, अशा व्यक्तीला आपण निरोगी असं म्हणतो. तर जेव्हा पोट साफ होण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते आहे तेव्हा आपला कोठा व्यवस्थित राहतो. त्याच्यामुळे त्वचा जे काही टॉक्झिन्स आहेत ते त्वचेच्या खाली साठत नाही आणि त्याची अभिव्यक्ती वेगवेगळ्या आजारांच्या स्वरूपात होत नाही. तर अशा स्वरूपात साधारणतः म्हणजे गट हेल्थचं महत्व आहे. आयुर्वेदामध्ये पुन्हा असं सांगितलेलं आहे की जेवढा तुमचा कोठा शुद्ध असेल तेवढी स्किन तुमची निर्मळ आणि शुद्ध राहणार आहे. तर जेव्हा अग्नी व्यवस्थित असेल त्याच्यापासून 2 प्रकारचे पचन आपल्या शरीरात चालू असतं. एक असतं स्थूल पचन, दुसरं आहे सूक्ष्म पचन. तर जे स्थूल पचन आहे मॅक्रो डायजेशन आणि दुसरं मायक्रो डायजेशन. तर मायक्रो डायजेशन मध्ये मग रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून त्वचा ही तयार होत असते आणि मग त्याच्यापासून जर निर्मळ असं अन्नरस तयार होत असेल तर त्याच्यापासून त्वचा देखील साईप्रमाणे मऊ, निर्मळ, तजेलदार अशी होणार आहे. एक योग शिक्षिका माझ्याकडे आल्या होत्या खरं तर त्यांना मी डिटेल जेव्हा आपण केस हिस्ट्री घेत असतो त्यांना विचारलं की तुम्ही आहारात कसं हे ठेवता म्हणून. तर त्या म्हटल्या की मी आहार म्हणजे माझा एकदम हलका असतो, सात्विक असतो. बरोबर. आणि त्याप्रमाणे मी घेते आणि त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे बघता क्षणीच आपण म्हणतो ना एखादं तेजपुंज व्यक्ती आपल्याकडे आलेला आहे तर असा तो ग्लो त्यांच्या चेहऱ्यावर मला जाणवत होता. आणि तो ग्लो जेव्हा मी एक्सपिरियन्स केला आणि मग मी देखील त्या ग्लोकडे बघून इन्स्पायर झाले आणि आहाराचं हे घेतलं आणि त्याच्यावरून मग लक्षात आलं की गट हेल्थ जो आहे जर तुम्हाला प्रत्येकालाही व्यवस्थित ठेवायचा असेल तर मुळाशी त्याची अग्नी आहे, तुम्ही काय आहार घेत आहात तोही आहे. तर ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून आहार, गट हेल्थ, त्वचा यांचा देखील जवळचा संबंध आहे. तर अशा आपण म्हणतो की बऱ्याच वेळा डॉक्टर पेशंटला बरेचसे काही सल्ले देत असतात किंवा सांगत असतात किंवा शिकवून जातात, पण कधी कधी येणारे पेशंट्स देखील इन्स्पायर करून जातात, बरंचसं काही सांगून जातात, शिकवून जातात. बरोबर. खूप सुंदर, खूप सुंदर तुम्ही सांगितले. सो त्वचा निरोगी राहण्यासाठी जसं तुम्ही त्यांच्याकडनं मंत्र घेतलाय तसं आपण रोजच्या आहारामध्ये काय बदल करायला पाहिजे? खूपच सुंदर प्रश्न आहे. खरं तर आहार जेवढा आपला निरोगी असेल तेवढं आपलं शरीर निरोगी राहणार आणि आपली त्वचा निरोगी राहणार. स्किन इज अ मिरर ऑफ आवर इंटरनल हेल्थ. तसंच जर अयोग्य आहार असेल तर त्वचा देखील अयोग्य किंवा वेगवेगळे आजार त्याच्यावर दिसतील आणि वेगवेगळे आजार शरीराला देखील संभवतील. तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही बदल आणायला पाहिजे ते म्हणजे सकाळी उठून रोज कोमट पाणी पिणं. बरं, ठीक आहे. मी जनरली सजेस्ट करते की जेवढी तुम्हाला तहान असेल तेवढं तुम्ही कोमट पाणी प्या. ठीक आहे. खूप पाणी पण पिऊ नका, नाहीतर ते शरीरावर, किडनीवर विशेषतः त्याचा लोड येतो. कोमट पाणी पिल्याने आपली पचनशक्ती चांगली राहते. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे रोज ताजी फळं आणि सीझनल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खा. त्यांनी न्यूट्रिएंट्स आणि पोषक तत्व भरपूर स्वरूपात मिळतात. जी फळं सालीसकट खाणं शक्य आहे ती सालीसकट खावी अशी मी सजेस्ट करते, कारण बऱ्याचशा फळांच्या, भाज्यांच्या सालींमध्ये न्यूट्रिएंट्स असतात जे त्वचेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही आहारात साजूक तूप ठेवा. साजूक तूप ठेवल्याने अगेन आतडे जे आहेत
किंवा आतून जी आपली त्वचा आहे ती मऊ होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे त्वचा देखील तजेलदार आणि मऊपणा येण्यासाठी मदत होते. त्याच्यानंतर आहार वेळेवर घ्या. ठीक आहे, त्यांच्या वेळा सांभाळा. आहारामध्ये मसाल्यांमध्ये विशेषतः धने, जिरे, बडीशोप आणि हळद यांचा समावेश करा. म्हणजे तुमची पचनशक्ती व्यवस्थित राहील, अग्नी समस्थितीत राहायला मदत होईल आणि त्वचा तुमची निरोगी आणि तजेलदार व्हायला मदत होईल. तर याच्यासाठी पण एक अगेन उदाहरण स्वरूपात मी सांगते. एक पेशंट येत होती जी नेहमी तिच्या खाण्यामध्ये म्हणजे हिस्ट्री जेव्हा आपण घेतो तर खाण्यामध्ये जंक फूड, साखर, मैदा ह्यासारखे पदार्थ खूप ती इन्क्लूड करत होती. तर तिच्या चेहऱ्यावर विशेषतः अगेन जॉ लाईनच्या तिथे आणि टी झोनच्या तिथे भरपूर प्रमाणात पिंपल्स. तर ह्या पिंपल्समुळे मग तिला चेहरा देखील आरशात बघावासा वाटत नव्हता. मग तशा केसमध्ये जेव्हा ती आली, मग तिची जेव्हा डिटेल केस हिस्ट्री घेतली तर रोजच्याच नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक्स हे ती घेत होती आणि त्याच्यामुळे तिची सगळी पचनशक्ती मंदावलेली होती. गॅसेस, पोट फुगणे असे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले होते. म्हणून जेव्हा तिचं हे जंक फूड आपण घेणं थांबवलं आणि त्याच्यानंतर तिला सांगितलं की तुझ्या पचनशक्तीवर आणि याच्यावर काम करणारी मी औषधं देते आहे. साधारणतः 3 ते 4 आठवड्यातच तिच्या चेहऱ्यावर म्हणजे पिंपल्स तर कमी झालेच, प्लस एक सतेजपणा निर्माण झाला. तर हा अनुभव जेव्हा तिने एक्सपिरियन्स केला तेव्हा ती म्हटली की आयुर्वेद खरंच मॅजिकल आहे. आणि हा जो मॅजिकल एक्सपिरियन्स आहे तिने अनेक तिच्या मैत्रिणींसोबत शेअर केला आणि त्याच्यामुळे एक पॉझिटिव्हिटी जी स्प्रेड झाली, तो जो पेशंटला बरं केल्यानंतरचा जो मिळणारा आनंद आहे तर तोही मला खूप चांगल्या पद्धतीने या पेशंटकडून अनुभवण्यात आला. सो पोटातील चांगल्या बॅक्टेरिया ह्या गुड गट बॅक्टेरिया आपण असं म्हणतो, तर त्यांनी त्वचेला फायदा होतो. हो, जो गुड बॅक्टेरिया आहे त्याला खरं तर आयुर्वेदामध्ये असं डायरेक्टली नामकरण असं काही केलेलं नाही, पण त्याला आपण सूक्ष्म पोषक जीवाणू असं म्हणू शकू किंवा कृमी असं आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट आहे की ज्या अन्न पचवण्यासाठी मदत करतात. अन्न शरीरातलं किंवा मळ सडू देत नाही, त्याच्यामुळे मग विषारी टॉक्झिन्स, त्याच्यापासून विषारी वायू तयार होणं किंवा रक्तातली उष्णता वाढणं हे कंट्रोलमध्ये राहतं. याचं उत्तम उदाहरण म्हणून जे आहे तर ताक हे आपलं प्रोबायोटिक म्हणून काम करतं आणि रक्तातली उष्णता कमी करणं, अन्नपचन व्यवस्थित होणं, त्याच्यानंतर विषारी वायू, टॉक्झिन्स आपल्या शरीरात न साठणं हे एक उत्तम कार्य ताक करतं. तर ताक कधी घ्यावं तेही आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलंय. भोजनांते किम पेयम, जेवणाच्या शेवटी काय प्यायचंय तर तक्र, ताक. आणि ताक हे इंद्रदेवालाही दुर्लभ होतं असं सांगितलेलं आहे. ते आपल्याला भूलोकामध्ये किंवा आपल्या पृथ्वीवर आपल्याला ते इझिली अवेलेबल आहे, ज्याचा आपण नक्कीच वापर करून घेऊ शकतो आहोत आणि आपलं गुड बॅक्टेरिया वाढवून त्वचेचं आरोग्य सतेज कांती करणारं बनवू शकतो आहोत. त्याचबरोबर ज्यांना मी ताक म्हणून औषध वापरलं अशा एक पेशंटचं मी म्हणजे उदाहरण देऊ इच्छिते. जेव्हा एका पेशंटला खूप चेहऱ्यावर कोरडेपणा आलेला होता आणि गॅसेस, पोट फुगणे हा त्रास होत होता आणि अग्नी किंवा पचनशक्ती देखील मंद झालेली होती. चेहऱ्यावर ड्रायनेसमुळे अक्षरशः खवले उठलेले होते. तर जेव्हा केस हिस्ट्रीतून हे सगळं जाणून घेतलं आणि त्याच्यानंतर काही ठराविक औषधांबरोबर
ताक हे औषध म्हणून देखील सुरू केलं. बरोबर. रोजच्या दुपारच्या जेवणामध्ये ताक घ्यायला सांगितलं. तर अगेन विदिन 3 to 4 weeks मध्येच पेशंटच्या ती त्वचा जी आहे, खवले कमी झाले आणि त्वचा छान कांतिमान दिसायला लागली आणि जे पचनाचे प्रॉब्लेम्स होते तेही कमी झाले. आणि पेशंटला खरंच आश्चर्य वाटलं की फक्त ताक हे ऍडिशनल सुरू करून माझ्या आहारामध्ये मी एवढे बदल अनुभवू शकतो आहोत. तर आयुर्वेद जे सायन्स ऑफ लाईफ आहे, तर हे छोट्या छोट्या घरगुती आपण वापरातून किती इफेक्टिव्हली वापरून त्याचा बदल बघू शकतो आहे आपल्या रोजच्या जीवनात. तर हेही आपण या पेशंटच्या माध्यमातून मला बघायला मिळालं. सो आपण महिलांनी कोणत्या 5 सवयी आजपासून बंद केल्या पाहिजेत ज्यामुळं त्वचा आणि पोट दोन्ही सुधारेल? खूप सुंदर प्रश्न आहे. कारण महिलांचे आरोग्य म्हटले, विशेषतः त्वचेचे आरोग्य म्हटले की सुरुवात ही पोटापासूनच होते. ठीक आहे. म्हणून मग सगळ्यात पहिली जी सवय सोडायला हवी आहे ती आहे चहा आणि कॉफी. बापरे. सकाळी उठल्यावर जो काही चहा आणि कॉफी घेतली जाते त्याच्यामुळे शरीरातलं पित्त हे भडकतं मी म्हणेल, आणि त्याच्यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम किंवा त्वचा लालसर होणं असे दिसायला लागते. दुसरं जे आहे अवेळी झोपणं, त्यानंतर रात्री जागणं आणि दिवसा झोपणं. तर ह्या तिन्हीमुळे, जसं अवेळी झोपेमुळे किंवा दिवसा झोपल्यामुळे आयुर्वेदानुसार शरीरातलं पित्त आणि कफ वाढतो, आणि जेव्हा आपण रात्री जागतो तेव्हा शरीरातला वात आणि पित्त वाढतं. तर म्हणून आपण ते कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे. म्हणजे सहसा मी सजेस्ट करत असते की तुम्ही संध्याकाळचं जेवण विशेषतः 9च्या आत किंवा आयुर्वेदानुसार जर सांगायचं झालं तर सूर्यास्ताच्या आत व्हायला पाहिजे, आणि सकाळी उठणं साधारणतः सूर्योदयाच्या आत व्हायला पाहिजे. तर त्याप्रमाणे तुमचं रुटीन बनवलं तरी चालणार आहे. त्याच्यानंतर जंक फूड, साखर, मैदा, प्रोसेस्ड फूड हे जे इझिली आता अवेलेबल आहे, ब्लिंकिट वरनं मागवा, झोमॅटो वरनं मागवा इझिली. तर हे सगळं जे काही प्रोसेस्ड फूड आहे तर त्याच्यामुळे आपली पचनशक्ती बिघडते आहे. आणि मगाशी आपण जे काही गट हेल्थ आणि याच्याविषयी बघितलं, तर स्किन इज अ मिरर ऑफ आवर इंटरनल हेल्थ, गट हेल्थ. तर जर आपल्याला गट हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल तर हे सगळं खाणं कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल. काही स्थितीमध्ये जर आजारा स्वरूपात ऑलरेडी तुम्ही एक्सपिरियन्स करत असाल तर मग बंद करावं लागेल. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही खाण्यामध्ये जे आहे वेळेवर, जसं मी मगाशी सांगितलं की वेळेचं नियोजन करा. सकाळचा नाश्ता हा साधारणतः 7 ते 9च्या मध्ये झाला पाहिजे. दुपारचं जेवण हे 12 ते 2च्या दरम्यान झालं पाहिजे, तो पित्ताचा काळ सांगितलेला आहे. आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आत झालं पाहिजे. त्याच्यानंतर अध्यशन, एक आयुर्वेदामध्ये टेक्निकल शब्द वापरलेला आहे, म्हणजे भूक लागली नसताना खात राहणं. ते पण खूप होत राहतं बऱ्याच जणांच्या बाबतीत. त्याला स्ट्रेस इटिंग पण काही जण म्हणतात. काहीच काम नाहीये, विचार चालू झालाय, मग आता भूक लागल्यासारखी झालीये, पॉपकॉर्न टाक तोंडात, बर्गर मागव, झोमॅटोवरून पिझ्झा मागव. तर ह्या अशा पद्धतीने जर खाण्याच्या ह्या सवयी ठेवल्या तर सगळं काही विस्कळीत, म्हणजे विशेषतः पोटची पचनशक्ती मंदावणार आहे. त्याच नंतर 5वं जे आहे ताणतणाव मुक्त असं जीवन. त्याच्यासाठी मेडिटेशनचा रोज तुम्ही अवलंब करावा, ज्याने लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातून स्ट्रेस फ्री रिलीफ
मिळायला देखील तुम्हाला नक्कीच मदत होईल. सुपर. जर चहा बंद करायचं तर चहाच्या ऐवजी किंवा सकाळचं पेय काय असलं पाहिजे? सकाळचं पेय आता जसं तुम्हाला सांगितलं, आयडियली खरं तर फक्त कोमट पाणीच असायला हवं आहे. नाहीतर मग आयुर्वेद आपण हर्बल टी स्वरूपात तुम्ही घेऊ शकता आहात. बरं. तुळस, पुदिना, आलं, जिरं याचं तुम्ही ग्रीन टी बनवून घेऊ शकता आहात किंवा बरं. हर्बल टी स्वरूपात बनवून घेऊ शकता. सो आजकाल सगळेजण वेट लॉसच्या मागे लागले. सो वेट लॉसमुळे त्वचा आणि हेअर्सवर परिणाम होतो का? वेट लॉस आणि हेअर लॉस असे कॉम्बिनेशनचे पण अनेक पेशंट्स माझ्याकडे येऊन जातात. त्यांची इफेक्टिव्ह ट्रीटमेंट करताना विशेषतः एवढ्यात त्यांनी काही क्रॅश डाएट किंवा किटो डाएट काही केलं आहे का याची सविस्तर हिस्ट्री घ्यावी लागते. तर बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की 2 ते 3 महिने किटो डाएट किंवा क्रॅश डाएट झाल्यानंतर म्हणजे जो काही चुकीच्या पद्धतीने आहार फॉलो केलेला आहे त्याच्यामुळे अचानक चेहरा जो आहे निस्तेज दिसू लागतो, त्वचा कोरडी पडलेली दिसते, गाल आत गेलेले दिसतात आणि त्वचेवर सुरकुत्या किंवा आपण म्हणू की म्हातारपण आल्यासारखं किंवा अकाली वृद्धत्व येतं. तर अशी लक्षणं साधारणतः दिसायला लागतात. तर म्हणून जनरली आयुर्वेदानुसार असं सजेस्ट केलं जातं की तुम्ही हलका, पोषक आणि सहज पचणारा असा आहार ठेवावा. त्यानेही इफेक्टिव्हली वजन कमी होण्यासाठी मदत होते. आणि त्याच्यासोबत व्यायाम आणि ह्या गोष्टी ठेवा. फक्त क्रॅश डाएट किंवा किटो डाएट याच्यावर अवलंबून न राहता किंवा ज्याने तात्पुरता परिणाम होऊन तुमची त्वचा किंवा शरीराचं आरोग्य देखील बिघडणार आहे अशावर अवलंबून शक्यतो राहू नये. बरोबर. सो त्वचा नेहमी निस्तेज दिसायला लागली आहे की नाही का, त्याच्यावरचं तेज सगळं निघून गेलेलं आहे. सो अशा वेळेस कुठल्या चाचण्या करायला पाहिजे किंवा कुठल्या टेस्ट करायला पाहिजे? आयुर्वेदामध्ये तसं नाडी परीक्षण सांगितलेलं आहे. नाडी परीक्षणावरून देखील अनेक वैद्य कुठल्याच रूपातला दोष शरीरातला वाढला आहे किंवा कुठल्या प्रकारचा कोठा आहे त्याच्यानुसार काय औषधं द्यायला हवी आहेत किंवा कशा ट्रीटमेंट्स करायला हव्या आहेत हे जाणून घेतात. तसंच आधुनिक परिभाषेत काही चाचण्या जसं कम्प्लीट ब्लड काउंट आहे, ठीक आहे, त्याच्यात आपण हिमोग्लोबिन वगैरे तपासतो. जर हिमोग्लोबिन कमी झालेले असेल तर चेहरा हा निस्तेज, फिकट आणि पांढरटसर दिसायला लागतो. त्याच्यानंतर थायरॉइडची टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये T3, T4, TSH थायरॉइड फंक्शन टेस्ट असं त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये त्वचा ही जनरली थायरॉइडच्या डिसऑर्डर्समध्ये त्वचा ही कोरडी रखरखीत व्हायला लागते, खास सुटायला लागते त्वचेला. त्यानंतर त्वचेच्या दृष्टिकोनातून एक सिरम फेरेटिन नावाची एक टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये लोहाची कमतरता आहे का अगेन तेही बघितलं जातं. त्याच्यामुळे ही त्वचा निस्तेज, कोरडी दिसायला लागते. आणि सगळ्यात महत्वाच्या ज्या आत्ताच्या टेस्ट आहेत की व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D3 येणाऱ्या प्रत्येक पेशंटची जरी टेस्ट केली तरी व्हिटॅमिन B12, D3 हे कमी झालेलं दिसतं. जसं माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा पचनशक्तीवर काम करणारे काही औषधं द्यायची असतील किंवा त्वचा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ट्रीटमेंट करायची असेल, जर त्यांचं व्हिटॅमिन B12, D3 कमी असेल तर पचनशक्तीही मंदावलेली असते आणि त्वचेची कांतीही कमी झालेली असते आणि त्वचेपर्यंत ती पोषक तत्व पोहोचवण्याचे घटकही पुरेसे त्यांच्यामध्ये नसतात. सुपर सुपर. सो घरगुती उपाय आणि सायंटिफिक दृष्टिकोन यामध्ये फरक असतो का? घरगुती उपाय जनरली हे आपण IQ माहितीवर घेत असतो. जसं युट्यूबवर काही जणी बघतात की चेहऱ्याला हळद आणि दूध लावलं तर लगेच मी गोरी होईल आणि हे किंवा असंच मी एक उदाहरण देऊ इच्छिते. एक युट्यूबवर एका मुलीने बघितलं की लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा हा चेहऱ्यावर लावला तर त्वचा चांगला उजळ होण्यासाठी मदत होते. पण तिने कुठल्याही डॉक्टरांकडे जाऊन म्हणजे माझी स्किन टाईप कुठला आहे, मला ते सूट होईल की नाही हे न विचारता लावलं तर तिचा चेहरा जो आहे हा पूर्ण काळवंडला, भाजल्यासारखा झाला आणि अक्षरशः जळजळ होत होती तिला. तर अशा वेळी म्हणजे हे झालं IQ माहितीवर, हे झाले घरगुती उपायांवर किंवा चेहऱ्याला मुलतानी माती लावणं आणि असं.
तर याच्यातला हा जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, हम्म. जे आयुर्वेद हा वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच त्वचेचे प्रॉब्लेम्स ट्रीट करतो. म्हणजे सगळ्यात पहिले तिची प्रकृती काय आहे, तर ती होती पित्त प्रकृतीची. हम्म. त्याच्यामुळे पित्त वाढवणारं असं त्वचेवर काही लावलं गेलं तर त्वचेच्या खाली असलेलं जे काही भ्राजक पित्त आहे किंवा त्वचेतील पित्त आपण म्हणू, तर ते एकदम एनहान्स किंवा ॲग्रेवेट होऊन आलं आणि त्याच्यामुळे ती त्वचा काळवंडली किंवा लाल होऊन आली आणि त्याच्यामुळे तिचा चेहऱ्याचा ग्लोच पूर्ण निघून गेला. हम्म. तर तिच्या स्किन टाईप न लक्षात घेता, हम्म. गट टाईप प्रकृती न लक्षात घेता, जी काही तिने घरगुती उपायानुसार तिने उपाय करून बघितला, तर तो तिच्या चेहऱ्यावर बेतला आपण असं बरोबर. म्हणू शकू. हो. तर म्हणूनच कुठलीही त्वचेची काळजी घेताना किंवा काही उपाय करताना नेहमी घरगुती उपाय जरी आपल्याला माहिती असले तरी ते आयुर्वेद वैद्याच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने, ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन व्यवस्थित माहित आहे, तुमचं गट टाईप, स्किन टाईप, त्याच्यानंतर त्वचेची तुमची आतापर्यंतची स्थिती ज्यांना माहिती आहे, तर त्यांच्याकडूनच तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन घ्यावे. सुपर सुपर. सो सुंदर त्वचा हवी असेल तर पोट सांभाळा या विज्ञानामाग तुम्ही काय बोलत, तुम्ही काय सांगाल यासाठी? आयुर्वेदामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे खरं तर. शांते अग्नौ म्रियते, रोगी स्यात् विकृते, युक्ते चिरम जीवती अनामयः, तस्मात अग्नी निरुच्यते. अग्नी जर शांत झाला तर आपला जीव जातो. जर तो समस्थितीत राहिला तर आपण निरोगी आणि दीर्घायुषी होतो. जर त्याच्यामध्ये विकृती आली त्या अग्नीमध्ये किंवा तो त्याच्यामध्ये इम्बॅलन्स आला तर त्वचा जी आहे किंवा आपलं शरीर जे आहे ते आजारी स्वरूपात बनतं, म्हणजे निस्तेज आणि काळवंडतं. आणि अशाप्रमाणे अग्नी जेव्हा समस्थितीत असते तेव्हा आपली पचन स्थिती व्यवस्थित राहते. अन्नरस ज्याच्यापासून पुढील धातू निर्माण होतात, म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून त्वचा, हे निरोगी तयार होत जाते आणि त्वचा जी आहे ही सतेज कांतिमान बनते. जशा आरोग्याच्या व्याख्येमध्ये पण आपण मगाशी बघितलं की जर अग्नी असेल, समस्थितीत असेल, त्याच्यानंतर जर आपली गट हेल्थ व्यवस्थित असेल, मलोत्सर्जनाची कार्य म्हणजेच पोट व्यवस्थित साफ होत असेल, तर त्वचा ही निरोगी, सतेज आणि कांतिमान. आज कोणाला नकोय ग्लोईंग फेस? बरोबर. लग्नासाठी जरी कुठे आपण बघायला गेलो तर प्रत्येक मुलाला ही अपेक्षा असते की मला गोरी सुंदर बायको हवी आहे. गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक महिनी आण. हे जनरेशन्स टू जनरेशन्स हे वाक्य चालत आलेलं आहे आणि आजही ते तितकंच खरं आहे. म्हणून प्रत्येक स्त्री, प्रत्येक महिला ही स्वतःची त्वचा ही सुंदर आणि निरोगी करण्यामागे लागलेली आहे. तर म्हणून मला प्रत्येक स्त्रीला, महिलेला सांगणं हेच असेल की जर त्वचा ही निरोगी बनवायची असेल तर पहिले स्वतःच्या पोटाकडे लक्ष द्या, पोटाचं आरोग्य सांभाळा, गट हेल्थकडे लक्ष द्या. स्किन इज अ मिरर ऑफ इंटरनल हेल्थ. सुपर सुपर. सो मॅम, आपण आता उत्तरार्धाकडे आलो आहे पॉडकास्टच्या. एक छोटासा रॅपिड फायर राऊंड असणार आहे तुमच्यासाठी. सो थोडं फास्ट तुम्हाला आन्सर द्यावे लागेल. ओके. सो हेल्दी स्किन की हेल्दी गट, आधी काय? हेल्दी गट. प्रोबायोटिक की सप्लिमेंट्स? प्रोबायोटिक. घरगुती ताक की एनर्जी ड्रिंक? घरगुती ताक. फ्रुट्स की पॅकेज ज्यूस? फ्रुट्स, ताजी फळं. येस. अर्ली डिनर की लेट नाईट स्नॅकिंग? अर्ली डिनर. शुगर की फ्राईड फूड? नथिंग. ओके. हायड्रेशन की एक्सपेन्सिव्ह स्किन केअर? हायड्रेशन. ओके. सो मॅम, खूप सुंदर तुम्ही आन्सर दिलेत. एक छोटासा थॉट आहे, जर त्वचेला बोलता आलं असतं तर ती सर्वात आधी तुम्हाला कोणती तक्रार करेल? माझ्या पोटाकडे लक्ष द्या. सुपर.
सो मॅम तुम्ही आज इकडे आलात आणि प्रत्येकाला सुंदर व्हायचे. तुम्ही इतकी खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्ही आज दिली आहे की प्रत्येक जण काय होते ना की वरवरची त्वचा आणि पिंपल्स आणि या गोष्टीकडे लक्ष देतं, पण त्याचा मूळ काय आहे, पोटापासून त्याचं मूळ आहे. तर त्या मुळाला तुम्ही हात घालून म्हणजे पोट कसं नीट ठेवायचं किंवा व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून आपली त्वचा स्किन एकदम ग्लोईंग आणि तुकतुकीत होईल, लाईक स्टारकास्ट वगैरे असं. सो खरंच तुम्ही खूप छान इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू सो मच तुम्ही आज इकडे आलात आणि एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल.